मिळाले हां मिळाले जास्त मिळाले हां मिळाले जास्त आम्ही 2 एकरात माझ्या शेतात 1 जुलैला आम्ही पेरणी केलेली आहे टोकन पद्धतीनं BBF यंत्राने आणि 3-4 दिवस झाले 3-4 दिवसात सोयाबीन उगवल्या जाते. तरी 4-5 दिवस आम्ही 6 दिवस वाट पाहिली तरी पण बियाणे न उगवल्यामुळे आम्ही बाभुळगाव तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात गेलो. तिथे आम्ही तक्रार केली. जवळपास आमचा एक गट आहे, त्या गटामार्फत आमचे 7-8 शेतकऱ्यांचे सेम प्रॉब्लेम झालेले आहे. आम्ही इथे पेरणी केली त्याच दिवशी सेम डे इथे बियाणं नाही निघालं. दुसऱ्या वाणाचं आम्ही बाजूलाच पेरणी केलेली आहे आंबा व्हेरायटीचं, तिथं बियाणं उगवलं त्याच दिवशीचं सेम पद्धतीनं. त्यामुळे आम्हाला हे बूस्टर कंपनीचे हुतुतू वाणाचे बियाणे जे आहे ते निकृष्ट दर्जाचे आढळलेले आहे. आम्ही आज ते इथेच बाजूला आम्ही शेत मोडलेलं आहे आणि दुबार पेरणी करणार आहोत. आम्हाला दुबार पेरणीचं संकट आम्हाला आता हे सहन होणार नाही. याच्या आधी हे वर्ष पूर्ण आमचं वाया जाणार आहे. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करणार आहोत व आमची जे नुकसान झालेलं आहे ते भरपाई मागणार आहोत. राकेश कृष्णराव डांडगे, मी राहणार बाभुळगाव तालुक्यातला आहे आणि मी सोयाबीन हुतुतू आणि शुभमंगलम पेरला आहे आणि माझ्या ह्याच्यात काही एकही दाणा निघाला नाही आहे. त्याच्याने मला डबल पेरणी करण्याची वेळ आलेली आहे. तक्रार तर अजून काही केली नाही पण प्रयत्न चालू आहे. माझा एवढीच मागणी आहे का माझे बियाण्याचे पैसे लागवड झालेली आहे त्याचे मला पैसे भेटावं. आता 10 दिवस झालेले आहे. 10 दिवसाच्या अगोदर केली आहे, एकही दाणा निघाला नाही. मी आता सध्या वाही करून राहिलो, नागर मारून राहिलो आणि पेरणीची सोय करून राहिलो. आपल्याकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रोजीपर्यंत एकूण 319 शेतकऱ्यांनी बियाणं उगवण न झाल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर केलेल्या आहेत आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या त्या तक्रारींच्या अनुषंगानं तालुका तक्रार निवारण समिती ज्यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी हे त्याचे अध्यक्ष आहेत, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, सदर बियाणे कंपनीचा प्रतिनिधी, शेतकरी यांच्या समितीमार्फत त्या प्रत्येक तक्रारीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पडताळणी सुरू आहे. आज रोजीपर्यंत 319 पैकी 116 शेतकऱ्यांची तक्रारी आहे. त्या तक्रारीची पडताळणी प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेली आहे आणि त्याच्यासाठी त्या पडताळणी आहे ती वेगानं करण्याच्या सूचनासुद्धा आपण अधीनस्थ जे अधिकारी त्यांना दिलेल्या आहेत.
आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तक्रारी ज्या आहेत त्या नेर तालुक्यातून आहेत. नेर, पाटपट, बाभुळगाव, दारवा, यवतमाळ, वणी, दिग्रस, आर्णी ह्या आणि इतरही सर्व तालुक्यांमधून तक्रारी आहेत. सर्वात जास्त तक्रारी आहेत त्या नेर आणि दारवा आणि बाभुळगाव या तालुक्यातील आहेत. तक्रारींच्या अनुषंगाने तालुका तक्रार निवारण समिती आहे की जी प्रत्यक्ष तक्रार प्राप्त शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याचे पंचनामे करत आहे आणि पंचनाम्याच्या आधारे तालुका तक्रार निवारण समितीचा जो आहे तो समितीचा अहवाल तयार करण्याचे काम ते सुरू आहे. तालुका तक्रार निवारण समिती प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्याचा वस्तुनिष्ठ पंचनामा करून शेतकऱ्याला अहवाल देते. बियाणे कायद्यानुसार असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये नुकसान भरपाईचे आदेश देण्याचा अधिकार जो आहे तो सन्माननीय जिल्हा ग्राहक न्यायालयाला आहे. असा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण विभागामार्फत शेतकऱ्यांना सांगत आहोत की त्या अहवालाच्या आधारे त्यांनी माननीय जिल्हा ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल करावी. जिल्हा ग्राहक न्यायालय याच्यामध्ये सदर कंपनीला असेल शेतकऱ्याला त्याच्या बाबतीतला जो नुकसान भरपाई आहे ते देण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जिल्हा ग्राहक न्यायालयामध्ये याच्याबाबत जे ते दाद मागता येईल.